त्यामुळे महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे मनोज जरांगे पाटील आणि अमोल खुने वाद टोकाला गेलाय। अमोल खुने आज जरांगे यांच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मोठे धक्कादायक खुलासे करणार असा इशाराच त्यांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकार भवनात ही पत्रकार परिषद होणार आहे। कालच जरांगे पाटलांनी जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती। अमोल खुनेवरती जरांगेंची सुपारी घेतल्याचा आरोप देखील झालेला होता आणि त्यानंतर आता ही महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडेल। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, काय नेमकी एकमेकांवरती वार पलटवार आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मुद्दे असतील? नक्कीच आज ही पत्रकार परिषद होणार आहे। कालच मनोज जरांगे यांनी देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन बरेच आरोप केले होते। आता हा अमोल खुने कोण आहे तर जरांगेंच्या घातपाताचे जे तीन आरोपी होते त्यातला एक अमोल खुने आरोपी आहे। त्याची जशी जामीन झाली त्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा, एसआयटी चौकशी करा आणि माझ्यावर झालेले सगळे आरोप खरे आहे खोटे आहे हे त्यातून समोर येईल असं म्हटलं होतं। त्याला प्रत्युत्तर जरांगेंनी काल दिलं आणि आज अमोल खुने परत एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे। यासोबतच मनोज जरांगे यांच्याबद्दल आपण काही खळबळजनक गोष्टी देखील समोर आणणार असल्याचा दावा त्यांनी यापूर्वी केलेला आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेत नेमकं काय ते सांगतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अमोल खुने ज्यांच्यावर मनोज जरांगे यांच्या घातपाताचा आरोप आहे ते आणि मनोज जरांगे यांचा वाद आता टोकाला पोहोचलेला आहे आणि आता पुढे काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी। बातमी नागपूरमधून। नागपूर महानगरपालिकेसाठी नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा आज आयोजित करण्यात आली आहे। आज नागपूर मनपासाठी महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा ही सकाळी 11 वाजता रेशीमबाग इथे कविवर्य सुरेश भट सभागृह या ठिकाणी पार पडेल। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, महापौर पदासाठीची आजची निवडणूक आहे, काय अधिक माहिती? नागपूर महानगरपालिकेत ज्या पद्धतीनं चौथ्यांदा आता सत्ता जी आहे ती भाजपला मिळालेली आहे आणि 102 नगरसेवक निवडून आलेले आहे। महापौर जे आहेत त्या आज त्यांची निवड होणार आहे आणि अधिकृत पदग्रहण जे आहे ते सुद्धा लवकर होणार आहे। नागपूरच्या भाजप कार्यालयामध्ये यंत्र आहे आणि भाजप कार्यालयामध्ये या ठिकाणी नगरसेवक जे आहेत ते सगळे जमलेले आहेत आणि इथून बसमध्ये बसून महानगरपालिकेच्या हे सगळे नगरसेवक जाणार आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागपूर जे शहराध्यक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे दयाशंकर तिवारी त्यांच्यासोबत हे सगळे नगरसेवक बसलेले आहे आणि आता सुरेश भट सभागृहामध्ये जी सर्वसाधारण सभा आहे पहिली त्या सभेमध्ये हे सगळे नगरसेवक वाजत गाजत बसमध्ये बसून जाणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी नगरसेवकांची गर्दी पाहू शकतो आपण। 10:30 वाजता हे सगळे नगरसेवक निघतील आणि 10:30 नंतर 11 वाजता त्या ठिकाणी सर्वसाधारण सभेमध्ये हे सगळे नगरसेवक जातील आणि तिथे निवड जी आहे महापौरांची ती होणार आहे। फॉर्म 2 जणांनी भरलेले आहे। काँग्रेसच्या वतीनं एक उमेदवार देण्यात आलेला आहे आणि दुसरा उमेदवार जो मुख्य उमेदवार जो आहे भाजपचा तो या ठिकाणी नीता ठाकरे आहे। त्यामुळे उपमहापौर आणि महापौर आणि स्थायी समिती सदस्यांची निवड असा हा कार्यक्रम आहे। त्यामुळे नगरसेवक हे सगळे जमलेले आहे आणि हे नगरसेवक आता 3 बसेसमध्ये बसून हे सुरेश भट सभागृहात जातील आणि त्या ठिकाणी कार्यक्रम मुख्य जो सर्वसाधारण सभा आहे त्या ठिकाणी हे नगरसेवक जे आहे हे महापौराची निवड जी आहे ती करणार आहे। त्यामुळे आता 3 बसेसच्या माध्यमातून हे नगरसेवक जातील आणि हे जे नगरसेवक आहे फेटा घालून हे नगरसेवक इथे आलेले आहे। महिला नगरसेविका मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलेल्या आणि यासोबतच आपण पाहू शकतो की 50 पेक्षा जास्त नगरसेवकांचं तिकीट कापण्यात आलं होतं। नवे चेहरे मोठ्या प्रमाणामध्ये आहे। 22 वर्षाच्या मुलीपासून ते 65 वर्ष 67 वर्षापर्यंत च्या वयोगटातले नगरसेवक यावेळेस निवडून आलेले आहेत। तर हे नगरसेवक सुरेश भट सभागृहामध्ये जातील। 11 वाजता तिथे सर्वसाधारण सभा आहे। त्यानंतर महापौर निवडीची प्रक्रिया जी आहे ती आयुक्त प्रशासक सुरू करतील। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण।